कदाचित आता येत असेल. इकडे नॉईज लेवल जे आहे विमानात आतमध्ये ही बऱ्यापैकी जास्त असते आणि मला ते चेक करायची होती. एक ॲप आहे ना साऊंड मीटर, बरेच आहेत तसं, त्याच्यावरती आवाजाची तीव्रता किती आहे ते तुम्ही मोजू शकता. तर साऊंड मीटर मी डाउनलोड केलं आणि मी चेक केलं. तर हा जो काही आवाज आत्ता येतो आहे त्याच्यामध्ये मला माझा स्वतःचा आवाज सुद्धा स्पष्टपणे ऐकायला येत नाही आहे. कारण नॉईजची जी लेवल आहे आता येणाऱ्या आवाजाची जी तीव्रता आहे जवळजवळ 90 डेसिबल्सपेक्षा जास्त आहे. 90 ते 90 ते 92 डेसिबल्स आहेत. त्याचं लेवल अशी आहे की लायब्ररीमध्ये 40 डेसिबल असतात. रस्त्यावरती किंवा साधारण जे नॉर्मल बोल असते 60 डेसिबल असतं. लाऊड म्युझिक, मोठ्या आवाजात म्युझिक 80 डेसिबल. मोटरसायकलचा येणारा मोठा आवाज 100 डेसिबल. आणि आता फ्लाईटमध्ये बसलेले 90 ते 92 डेसिबल आहे. तर अशा वेळेस कामाची गोष्ट आहे नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स किंवा नॉईज कॅन्सलेशनचे इयरफोन्स, की त्याच्यामुळे ते आता ऑन केले. ब्लूटूथला कनेक्ट केलं, त्याचं ब्लूटूथला न कनेक्ट करताही कदाचित वापरता येईल, पण कल्पना नाही पडत. जर ते ऑन केले पूर्ण शांतता अनुभवता येईल आणि येणारा आवाज जराही आवाज नाही येणार, शांतपणे झोपू शकतो. ट्रेनमध्ये, बसमध्ये, फ्लाईटमध्ये, कुठलाही मोठ्या बाहेरचा येणारा कुठलाही आवाज हा पूर्णपणे कॅन्सल होतो. फक्त आणि फक्त मोबाईलमधून येणारा आवाज त्याच्यामध्ये तुम्हाला येतो. आणि जर तुम्ही काहीच ऑन नाही केलं तर कसं वाटतं शांतताही अनुभवता येईल. मला कॉन्सन्ट्रेशन हे काम करण्यासाठी विमानामध्ये शांतपणे झोपण्यासाठी खूपच कामाची गोष्ट आहे. नक्की ट्राय करा.